हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी की कन्स्ट्रेंट म्हणजे काय ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. The primary key constraint uniquely identifies every record in a table. आपल्या सर्वांना माहिती आहे की डेटाबेसमध्ये आपण अनेक टेबल क्रिएट करू शकतो. त्या टेबलमध्ये आपण अनेक रेकॉर्ड्स इन्सर्ट करू शकतो. मग ज्या वेळेस आपण हे रेकॉर्ड्स इन्सर्ट करणार आहोत त्यावेळेस त्यांना काहीतरी युनिक आयडेंटिटी हवी. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेता किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला एक रोल नंबर दिला जातो आणि हा रोल नंबर म्हणजेच तुमची त्या शाळेतली किंवा त्या कॉलेजमधली काय असते, युनिक आयडेंटिटी असते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण डेटाबेसमध्ये एखादं रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहोत ते युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला काय केलं जातं, युनिक आयडेंटिटी दिली जाते आणि ही युनिक आयडेंटिटी प्रायमरी की कन्स्ट्रेंट थ्रू दिली जाते. टेबल हॅव ओनली वन प्रायमरी की. एका टेबलला एकच प्रायमरी की असते. मग या ठिकाणी जेव्हा मी म्हणतेय की एव्हरी टेबल हॅज ओनली वन प्रायमरी की म्हणजेच एक कॉलम म्हणजेच त्याची प्रायमरी की असं नसतं. तर ही जी काही प्रायमरी की आहे ती एका कॉलमची असेल किंवा 1 अधिक 1 2 कॉलमची असेल किंवा 3 कॉलम्सची असेल. प्रायमरी की कॅन बी मेड अप ऑफ 2 or more कॉलम्स. पण हे जे काही कॉम्बिनेशन असणार आहे ते मिळून एकच प्रायमरी की कन्सिडर केली जाते. दे आर युनिक व्हॅल्यूज. प्रायमरी की ह्या नेहमी युनिक व्हॅल्यूज असतात म्हणजेच एखादी प्रायमरी की रिपीट होत नाही. दे कॅनॉट कंटेन नल व्हॅल्यूज. प्रायमरी की कधीही नल नसते. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्या कॉलमला किंवा मोर दॅन वन कॉलमला प्रायमरी की म्हणून आपण कन्स्ट्रेंट देणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी कोणतीही नल व्हॅल्यू दिली जात नाही. त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्याची आयडेंटिटी त्याची युनिक व्हॅल्यू देणं आवश्यक आहे. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल काय आहे बघा. क्रिएट टेबल स्टुडंट राउंड ब्रॅकेट स्टुडंट आयडी इंटीजर लास्ट नेम varchar 30 फर्स्ट नेम varchar 30 क्लास varchar 25 प्रायमरी की राउंड ब्रॅकेट स्टुडंट आयडी राउंड ब्रॅकेट कंप्लीट. सो या ठिकाणी बघा प्रायमरी कीचा सिंटॅक्स कसा घेतलेला आहे आपण. शेवटी प्रायमरी की हा कीवर्ड लिहिलेला आहे आणि ब्रॅकेट मध्ये ज्या कॉलमला आपल्याला प्रायमरी की करायचं आहे त्याचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी स्टुडंट आयडी कॉलमला आपण काय करणार आहोत, प्रायमरी की म्हणून सेट करणार आहोत म्हणून तो स्टुडंट आयडी ॲज इट इज आपण इथे दिलेला आहे. सो स्टुडंट टेबलसाठी स्टुडंट आयडी ही काय असणार आहे, आपली प्रायमरी की असणार आहे. हा झाला एक सिंटॅक्स. दुसरा सिंटॅक्स बघूयात. एक्झाम्पल 2 क्रिएट टेबल प्रोजेक्ट राउंड ब्रॅकेट प्रोजेक्ट आयडी इंटीजर. आता इथे पुढेच लिहिलेलं आहे बघा प्रायमरी की. मगाशी आपण काय केलं तर अगदी शेवटचा जो कॉलम होता किंवा शेवटची जी रो होती तिथं आपण टाकलेलं प्रायमरी की स्टुडंट आयडी. इथे आपण काय केलेलं आहे, डिरेक्टली असाइन केलेलं आहे प्रोजेक्ट आयडी इंटीजर प्रायमरी की कॉमा प्रोजेक्ट नेम varchar 30 प्रोजेक्ट ड्युरेशन varchar 30 राउंड ब्रॅकेट कंप्लीट सेमिकोलन. सो अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, प्रायमरी की असाइन करू शकतो. मग ह्या प्रोजेक्ट टेबलसाठी प्रोजेक्ट आयडी ही आपली काय असणार आहे, प्रायमरी की असणार आहे. अजून एका पद्धतीने आपण प्रायमरी की कशी असाइन करायची ते बघूयात. सो त्यासाठी आपण एक्झाम्पल 3 बघूयात. क्रिएट टेबल कोर्स कोर्स आयडी इंटीजर कोर्स नेम varchar 30 क्लास varchar 30 constraint pk_course प्रायमरी की कोर्स आयडी क्लास. मगाशी ज्यावेळेस आपण थेरी पार्ट बघत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की प्रायमरी की म्हणजे फक्त सिंगल कॉलमच आपण देऊ शकतो का, नाही, तर इट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ 2 or more कॉलम्स. मग या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल आपण बघत आहोत. सो कसं असाइन केलेलं आहे आपण मल्टिपल कॉलम ॲज अ प्रायमरी की म्हणून, तर कीवर्ड काय टाकलाय बघा, कन्स्ट्रेंट.
त्याला नाव काय दिलंय pk_course. तुम्ही इथे काहीही नाव देऊ शकता. त्यानंतर प्रायमरी कीवर्ड लिहिलेला आहे आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला जे कॉलम्स प्रायमरी की म्हणून कन्सिडर करायचे आहेत ते आपण टाकलेले आहेत. कोर्स आयडी कॉमा क्लास. सो कोर्स टेबल साठी प्रायमरी की काय असणार आहे, कोर्स आयडी प्लस क्लास. याची व्हॅल्यू या कोर्स टेबल साठी काय असणार आहे, प्रायमरी की असणार आहे. सो याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन देखील आपण करून बघणार आहोत. चला तर मग प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघूयात. सर्वात आधी आपण डेटाबेस सिलेक्ट करून घेऊयात. यूज कॉलेजडीबी. आपण 3 एक्झाम्पल बघितले होते. 3 प्रकारांनी आपण प्रायमरी की असाइन करू शकतो. ते तीनही एक्झाम्पल्स आपण इथं प्रॅक्टिकली वन बाय वन करून बघणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूयात. क्रिएट टेबल स्टुडंट, राउंड ब्रॅकेट स्टुडंट आयडी इंटीजर, लास्ट नेम varchar 30, first name varchar 30, city varchar 25. साईज तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रायमरी की असाइन करायची आहे. कुठल्या कॉलम साठी, स्टुडंट आयडी. मग आपण इथे काय करणार, प्रायमरी की हा कीवर्ड लिहिणार. प्रायमरी की कुठल्या कॉलम वर अप्लाय करायचे, स्टुडंट आयडी. राउंड ब्रॅकेट घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये त्या कॉलमचं नाव टाकायचे, राउंड ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर हा स्टुडंट टेबलचा जो राउंड ब्रॅकेट आपण ओपन केलेला आहे तो इथे आपण क्लोज करून घेऊयात. सेमिकोलन. क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड. अशा पद्धतीने आपला स्टुडंट टेबल क्रिएट झालेला आहे. त्याचं स्ट्रक्चर जर आपल्याला चेक करायचं असेल तर कसं चेक करतो आपण, DESC स्टुडंट सेमिकोलन एंटर. सो इथे आपण बघू शकतो स्टुडंट टेबलचं स्ट्रक्चर. फील्ड 4 फील्ड आहेत. स्टुडंट आयडी, लास्ट नेम, फर्स्ट नेम, सिटी. त्याचे डेटा टाइप इंटीजर, varchar varchar varchar. त्यानंतर आता नल व्हॅल्यूज बघा. स्टुडंट आयडी नल नो. का नो आलेला आहे, कारण आता आपण स्टुडंट आयडीला प्रायमरी की सेट केलेला आहे आणि आपण मगाशीच बघितलं की प्रायमरी कीची व्हॅल्यू कधीही नल असत नाही. बाकी 3च्या कॉलम नल व्हॅल्यूज असू शकतात. की स्टुडंट आयडीला काय असाइन झालेला आहे, PRI स्टँड्स फॉर प्रायमरी की. कारण स्टुडंट आयडी आपण काय केलेली आहे, प्रायमरी की म्हणून सेट केलेली आहे. याची डिफॉल्ट व्हॅल्यू किती असणार आहे, 0. बाकीच्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज नल. एक्स्ट्रा आपण काही असाइन केलेलं नाहीये त्याच्यामुळे इथे व्हॅल्यूज आलेल्या नाहीत. सो अशा पद्धतीने आपण पर्टिक्युलर टेबलसाठी प्रायमरी की असाइन करू शकतो. मग याच्यातली स्टुडंट आयडीची जी व्हॅल्यू असणार आहे ती नेहमीच युनिक असणार आहे किंवा सिंगल असणार आहे. त्याच्यामध्ये डुप्लिकसी नसणार आहे किंवा रिडंडन्सी सुद्धा नसणार आहे. त्यानंतर आता आपण दुसऱ्या वेनी बघूयात. क्रिएट टेबल प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आयडी इंटीजर. दुसऱ्या वे मध्ये काय सांगितलं होतं, डायरेक्ट इथं स्पेसिफाय करायचं प्रायमरी की कॉमा. ठीक आहे. मग अशी आपण काय केलं तर शेवटी प्रायमरी की कीवर्ड घेतलेला आणि मग त्याला कॉलम पास केला होता. इथे आपण काय केलंय, डिरेक्टली आपल्याला ज्या कॉलमला प्रायमरी की सेट करायचं आहे त्याच्या पुढेच आपण लिहिलेलं आहे. म्हणजे प्रोजेक्ट आयडी इंटीजर, प्रायमरी की, प्रोजेक्ट नेम, varchar 30, project duration, varchar 30. सो क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड. म्हणजे आपला प्रोजेक्ट टेबल सुद्धा क्रिएट झालेला आहे. त्याचं सुद्धा डिस्क्रिप्शन आपण बघूयात की कशा पद्धतीने तयार झालेला आहे त्याचं स्ट्रक्चर. सो बघा, DESC प्रोजेक्ट फील्ड
3 फील्ड्स आहेत, प्रोजेक्ट आयडी, प्रोजेक्ट नेम, प्रोजेक्ट ड्युरेशन. डेटा टाइप इंटिजर व्हॅरकॅर. नल नो. प्रोजेक्ट आयडी ला आपण प्रायमरी की सेट केलंय, त्यामुळे बघा नल व्हॅल्यूज तिथे नो आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करावीच लागते. बाकीच्यांसाठी नल व्हॅल्यूज येस. त्यानंतर की प्रायमरी की, कारण प्रोजेक्ट आयडी आपण काय केलेला आहे, प्रायमरी की म्हणून सेट केलेला आहे. त्यानंतर डिफॉल्ट साठी इथे काय आलेलं आहे, नल व्हॅल्यूज आलेल्या आहेत. एक्स्ट्रा साठी कोणतीही व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपण दिलेली नाही, तर ती आलेली नाही. आता डिफरन्स लक्षात आला का? इथे जर आपण वरच्या टाईपनी सेट केलं तर स्टुडंट आयडी ची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 घेतलेली होती, पण जर तुम्ही सेकंड मेथड यूज केली तर या ठिकाणी डिफॉल्ट काहीही आलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट तिसरा प्रकार होता, तो पण आपण बघूयात. क्रिएट टेबल कोर्स. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉलम्स वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, प्रायमरी की क्रिएट करू शकतो. सो कोर्स आयडी इंटिजर, त्यानंतर कोर्स नेम varchar 30, त्यानंतर क्लास varchar 30. आता आपल्याला दोन कॉलम पासून प्रायमरी की बनवायची आहे. सो सिंटॅक्स काय होता, पहिल्यांदा आपल्याला कन्स्ट्रेंट कीवर्ड द्यावा लागतो. कन्स्ट्रेंट, त्या कन्स्ट्रेंटला नाव द्यावं लागेल. सो इथे मी दिलेलं आहे pk_course. त्यानंतर आपल्याला कीवर्ड द्यावा लागेल प्रायमरी की. कशाला असाइन करायचं आहे आपल्याला, कोर्स आयडी कॉमा क्लास, या दोन्ही पासून आपल्याला प्रायमरी की क्रिएट करायची आहे. राउंड ब्रॅकेट कंप्लीट, क्वेरीचा कंप्लीट, टेबलचा सेमिकोलॉन, एंटर. क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड. याचं सुद्धा आपण स्ट्रक्चर बघूयात DESC नी. बघा, फील्ड, कोर्स आयडी, कोर्स नेम, क्लास, टाइप इंटिजर व्हॅरकॅर. आता नल मध्ये बघा, आपण दोन कॉलम पासून प्रायमरी की क्रिएट केलेली आहे. सो कोर्स आयडी ची व्हॅल्यू नल व्हॅल्यू नो, तसंच क्लासची पण नल व्हॅल्यू नो, म्हणजे या दोन्ही मध्ये तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करणं मस्ट आहे. कोर्स नेम ची नल व्हॅल्यू येस आहे. त्यानंतर की, प्रायमरी की, कोर्स आयडी आणि क्लास दोन्हीला प्रायमरी की कन्स्ट्रेंट ऍड झालेला आहे. कोर्स आयडी डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असू शकते. कोर्स नेमची व्हॅल्यू नल आहे. क्लासला व्हॅल्यू असाइन झालेली नाही, आणि एक्स्ट्रा मध्ये कोणतेही पॅरामीटर्स किंवा एक्स्ट्रा व्हॅल्यूज, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण दिलेली नाही. सो अशा पद्धतीने तिन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे तुम्ही टेबलला प्रायमरी की असाइन करू शकता. प्रायमरी की दिल्याने प्रत्येक रेकॉर्डला एक युनिक आयडेंटिटी प्राप्त होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.